चंद्रपूर शहरातील रयतवाडी येथील रहिवासी व डिजिटल पत्रकार अनुप यादव यांनी आपले भाऊ दिवंगत दिलीप यादव यांच्या मृत्यू प्रकरणी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। एलसीबीचे हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे आणि त्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे रुपेश पराते, भावना रामटेके यांच्याकडून सातत्याने मानसिक छळ, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी आणि पैशांची मागणी करण्यात आल्यामुळेच आपल्या भावाने शहर पोलीस स्टेशन येथे पोलिसांसमोर विष घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे। या संबंधी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे व प्रश्न अनुप यादव यांनी समोर ठेवले। मेरा भाई दिलीप चंद्रपाल यादव 15 तारीख को मुझे फ़ोन किया कि भिवापुर में जो गांजा पकड़ा गया है उसमें पुलिस ने मुझे फंसा रही है। लेकिन उसके बाद में उसके पहले भी उसके ऊपर में इसी तरह के फंसाने के गुन्हे दाखिल हो चुके हैं, जिसमें हिरालाल गुप्ता और किशोर वकाटे ने ऐसे गुन्हे दाखिल करे। इससे इस प्रकरण से वो और डिस्टर्ब हो गया, जिसके कारण फिर वो उसने नहीं किया। 17 तारीख को पुलिस स्टेशन में पुलिस घर पे आई। घर पे आने के बाद उसको लेके गई। वो गया, जाने के बाद में उसने पुलिस स्टेशन के अंदर में जहर पी के आत्महत्या की। अब इसमें सीआईडी जांच चालू है। सीआईडी जांच में हमारे को सीआईडी ने बयान वगैरह लेने के बाद में हमारे ध्यान में ये आया कि सीआईडी पूरी तरह से सबूत इकट्ठा करने में कमजोर पड़ रही है, जिसमें से मेरे भाई की जो जहर पिया वो बाटल जो कि सरकारी दवाखाने में मौजूद थी, लेकिन सीआईडी के पास अभी तक नहीं पहुंची। दूसरी बात, उसके गले में जो चैन थी वो सोने की थी नहीं थी वो बात का विषय, लेकिन जो गले के में गोल्डन कलर की जो चैन थी वो चैन भी अभी तक सीआईडी ने जांच नहीं करी। तीसरी बात, जो मुख्य कैमरे थे जिसमें यह साबित होता है कि वो ऑटो के अंदर में कौन लेके जा रहा, उसको ऑटो के अंदर में बैठाल के, वो कैमरे की सीसीटीवी फुटेज भी सीआईडी ने जब्त नहीं करी। इसमें हमारी यही मांग है कि सीआईडी ने ये मुख्य बातें, जो उसने जहर पिया, जो बॉटल है वो बॉटल जब्त करने को होना। दूसरी बात, उसने कहाँ पिया ये साबित करने को होना। तीसरी बात, उसने जो उसके गले में जो चैन थी वो कहाँ गई, ये भी पुलिस सीआईडी ने इसे जब्त करके ये बताने को होना। ये तीनों चीज कहाँ। दिलीप यादव यांनी 17 तारखेला शहर पोलीस स्टेशनमध्ये विष प्राशन करून जे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन ही जाहीर करतो की सीआयडी कडे जी चौकशी आहे त्या सीआयडी चौकशीमध्ये पूर्ण गोष्टी ज्या निष्पन्न झाल्या पाहिजे। महत्वाची बाब अशी आहे की दिलीप यादव याला एलसीबीचे दोन जे हिरालाल गुप्ता आणि किशोर वाकाटे हे जे दोन जे पोलीसवाले जे आहे नेहमी त्रास देत होते, त्यांच्या माध्यमातून 2 गुन्हे जे आहे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। आणि दिलीप यादवच्या मानसिकतेमध्ये तीच गोष्ट बसलेली होती की मला जे खोट्या गुन्ह्यामध्ये फसवत आहे। आणि 2015 मध्ये म्हणजे 15 जुलैला जे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला होता त्या संदर्भामध्ये याचं नाव घेण्यात आलं दिलीप यादवचं। त्याला वाटलं मी गुन्हाच केला नाही तर माझं नाव कसं आलं, म्हणून त्या जो असंतोष त्याच्या मनामध्ये खटकत होता। आणि म्हणून जे सिटी पोलीस स्टेशन मध्ये तो 17 तारखेला गेला। 17 तारखेला गेल्यानंतर त्यांची बाचाबाची झाली। त्याच्यामध्ये त्या रागाच्या भ्रमामध्ये त्यांनी पोलिसांसमोर जे आहे विष प्राशन करून जे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आणि या संदर्भामध्ये जे काही पुरावे आहेत त्यांनी विष खोटं प्राशन केलं, त्यांना जे आहे कुठल्या गाडीनं तिथे सरकारी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं, या संदर्भाचे सीसीटीव्ही फुटेज जे आहे सीआयडीने जप्त करावे। कारण अजूनही सीआयडी कडे जे बॉटल, जे विषाची बॉटल अजूनही त्यांनी जप्त केलेली नाहीये। त्याच्या गळ्यामध्ये चेन होती ते पण अजून जप्त केलेली नाहीये। आणि जे आजूबाजूने जे सिद्ध करू शकते असे सीसीटीव्ही फुटेज जे आहे महानगरपालिकेचे असेल, व्यापारी संस्थान असेल, त्याच्यामधले सीसीटीव्ही फुटेज जे अजूनही जप्त केलेले नाही आहे। याचा अर्थ पोलीस प्रशासनाचं जे टार्गेट असेल की बाबा सिटी पोलीस स्टेशन त्यांनी जहर घेतलं नाही, बाहेर घेतलं, तर हे एक प्रकारे जे आहे एक प्रकारे विटंबना आहे। कारण जो व्यक्ती मरण पावला तो काही स्वेच्छेने मरण पावला नाही, त्याच्यावर मानसिक दबाव होता, पोलिसांनी दडपशाही केली, पैशासाठी त्यांच्यावर अट्टास केल्यामुळे त्याला शेवटी विष प्राशन करून आत्महत्या करावी लागली। आणि म्हणून सीआयडीने या प्रकारे जे आहे तपास करावा अशी आमची मागणी।